वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा विषय काहीतरी वेगळाच आहे. आजचा विषय म्हणजे काय आहे तो तुम्हाला कळलेलाच आहे, पण या विषयात काय कमी आहे ते पण सांगा. आणि असा जर तुम्हाला व्हिडिओ बनवायचा असेल किंवा अशी डिश जर तुम्हाला बनवायची असेल तर शुभांगी ब्लॉग्स अँड किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्या विषयाचं खास रहस्य आता आपण रेसिपी चालू करून तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे. आपण काय काय बनवलेलं आहे, बिर्याणी केलेली आहे, चिकनची भाजी, सूप आणि कोशिंबीर बनवलेली आहे. एकाच व्हिडिओमध्ये एवढं सर्व तुम्हाला चिकन मी सांगणार आहे. म्हणजे चिकनची थाळी म्हणा तुम्ही. बिर्याणी केली आणि अर्धा किलोची भाजी केली आहे. आणि चिकनची थाळी केलं आहे. आता पाणी गरम करायला गोष्ट कमी सर्व खडाय मसाला आपण काय केलेलं आहे, एक एक घटक टाकून घ्यायचा, 2-3 तमालपत्र टाकून घ्यायचे आणि खास म्हणजे विलायची घालून घ्यायची. आणि त्यानंतर पाण्याला उकळी आली की लगेच तांदूळ त्यामध्ये घालून घ्यायचा किंवा 5 मिनटं वेट होऊस तर आपण इकडं काय करणार आहोत, चिकन मॅग्नेटची तयारी करणार आहोत. आता पाणी उकळी आलेली आहे आणि लगेच आपण तांदूळ टाकून देणार आहोत. तांदूळ जसा आहे तसंच टाकायचा आहे, न धुता मी तांदूळ टाकत असते. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, चिकन मॅग्नेटला ठेवायचं आहे. तर त्यासाठी काय घेतलेलं आहे, 4 कांदे घेतलेले, 9-10 लसूण घेतलेला आहे, अद्रक कोथिंबीरची एक जुडी घेतलेली आहे, चिकन बिर्याणी मसाला, चिकन रस्सा मसाला, पुदिना, कोथिंबीर आणि अद्रक एवढं सर्व. आता काय करायचं आहे, मॅग्नेटला आपण सवाई चिकन मसाला जो आहे बिर्याणीचा तो त्यामध्ये घालून घेणार आहोत. अर्धी पुडीचा वापर करणार आहे. ज्या मी काही प्रमाण तुम्हाला घेणार असं वाटी काही घेतलेलं नाही का. साधारण 2 मोठे चमचे हा बिर्याणीचा मसाला आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, लकीचा मसाला देखील त्यामध्ये मी घालून घेणार आहे. हळद पावडर जास्त पडलेली आहे माझ्याकडून, लक्षात आलं का तुम्हाला. मी थोडी ती काढून घेणार आहे कारण चिकनची भाजी आपल्याला बनवायचीच आहे. आणि आता काय केलेलं आहे ते धणा पावडर टाकून घेतलेली आहे. त्यातच लगेच आपल्याला काय करायचं आहे, मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि चिकन हे कोणतला नाही आवडत नाही का. चिकन म्हणलं का सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आणि चिकन बिर्याणी, भाजी, चिकनचं सूप इत्यादी, वरून त्यासोबत कोशिंबीर. वा वा वा, लालाजबाबच रेसिपी आहे बरं का आपली. आणि यात काय घातलेलं आहे, आपण दही घातलेलं आहे. सर्व कंटेंट टाकून झालं की लगेच दही घालायचे आहे. आता काय घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे. त्यात अद्रक जाणार आहे, पुदिना जाणार आहे, कोथिंबीर जाणार आहे, खोबरं, कांदा काहीच घालायचं नाही आपल्याला. ही मस्त पेस्ट करायची आहे, फ्रेश पेस्ट करायची आहे. कोथिंबीरची एक जुडी आता आज आपण याचा सर्व यामध्ये घालून घेणार आहोत. त्यासाठी ती जशी लागेल तशी आपल्याला तोडून घ्या पानं तुम्ही आणि लगेच वापरायला सुरुवात करा. एकाच वेळेस तुम्हाला जर एवढं कंटेंट जर म्हणजे एवढं सर्व काही पदार्थ बनवायचे असेल ना तर 1 किलो चिकन खूप झालं बरं का. 1 किलो चिकन आणायचं. ही 3 ते 4 माणसासाठी मी जेवण बनवलेलं आहे. आणि बघा, तर अर्धा किलोची बिर्याणी केली आणि अर्धा किलोची भाजी केली. तर अर्धा किलोच्या बिर्याणीसाठी अर्धा किलोच तांदूळ घेतले आणि अर्धा किलो चिकन वापरलं बरं का. आपला तिकडे राईस शिजत आहे तुम्हाला माहीतच आहे. तोपर्यंत भाजीचे कांदे देखील भाजून टाकणार आहे, ते मी नंतर दाखवणार आहे तुम्हाला. आता आपण चिकनचं काय करणार आहोत, आधी चिकन मॅग्नेट करायला ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी चिकन मॅग्नेट झालंच पाहिजे. तेव्हा कुठं आपल्या बिर्याणीला खास अशी टेस्ट येते. आणि खास सिक्रेट म्हणजे काय माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे आपण बिर्याणीच केली तर भाजी नाही करीत आणि भाजी केली तर बिर्याणी नाही करीत. पण तुम्ही कधी असं ट्राय केलं आहे का, बिर्याणी, भाजी, सूप एकाच वेळेस कधीतरी बनवून बघा. चिकनची थाळी एकदम मस्त. ही आहे शुभांगी ब्लॉग्स अँड किचनची स्पेशल थाळी. आपण असंच नाव देईल आजच्या टायटलला पण. तर बघा, आता आपला राईस कसा शिजलेला आहे तो त्याच्याकडे आपण जाऊ. आपला राईस एकदम परफेक्ट शिजलेला आहे, पाण्याचं प्रमाण राहिलेलं आहे आणि 10% राईस आपल्याला शिजायचा ठेवायचा आहे. 90%च राईस आपल्याला शिजून घ्यायचा आहे. आणि आता तोपर्यंत मी तो खाली पाणी नितळायला ठेवणार आहे. इकडे चिकन मॅग्नेटला करायला ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, कोशिंबीरची तयारी करायची आहे. ज्या ज्या गोष्टी अगोदर करायच्या आहे त्या अगोदर करायच्या आहे. भाजी कधी लगेच केली आणि लगेच खाल्ली तरी काहीच प्रॉब्लेम नाही का. भाजी आपण लास्टला करू. तर आता काय केलेलं आहे, माझं चॉपर बिघडलं होतं आणि चॉपर नव्हतं. आता ऑनलाईन चॉपरची ऑर्डर टाकलेली आहे, त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे बरं का. माझं चॉपर बिघडलं आणि मी म्हणलं काही चॉपर नाही, कसली कोशिंबीर बनवायची. पण आमच्या आवडलं खूप कोशिंबीर आणि बिर्याणी आवडते, त्यासाठी म्हटलं बनवावंच लागेल. मग म्हणलं आपलं डोकं वापरावं त्यासाठी. तर मग काय केलं, खटखट कांदा चिरून घेतला, लगेच खिरे कापली, थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर, घर मिक्सरला फिरून घेऊ आणि लगेच टाकून देऊ. त्यानंतर दही, साखर, चाट मसाला, काळं मीठ आणि आपलं जिरेपूड एवढं घालून आपल्याला कोशिंबीर तयार करायची. आणि चाट मसाला कोणता घेतलेला आहे तुम्हाला दिसतच आहे, एव्हरेस्ट चिकन. ते एव्हरेस्टचा चाट मसाला वापरला. आता डोक्यात नुसतं चिकनच भरलेलं. मला काही चिकन बिर्याणी काहीच आवडत नाही बरं का, पण बनवायला खूप आवडतं.
मला रेसिप्या भरपूर अशा रेसिपी आहे का मीच खात नाही, पण मला बनवायला खूप आवडतात चिकनच्या रेसिपी बरं का. तर चला आता काय करायचं आहे, हे बघा असं झालं आणि त्यामुळे आपल्या कोशिंबीरचा कलर देखील वेगळाच होणार आहे. मग काय आमच्या साहेबांनी टाकली ना आज ऑर्डर ॲमेझॉनला, ते म्हणले आज तुला चॉपरच घेऊन देतो. तर म्हणलं चालन. चला आता चॉपर नव्हता तरी कोशिंबीर बनवली कशी ते तुम्ही बघितलंच होतं. असं काही नाही का घरात नसली ती गोष्ट म्हणून त्यासाठी आपण अडवून बसायचं. जसं असं तसं आपलं डोकं वापरायचं आणि परफेक्ट आपलं मिश्रण तयार करून घ्यायचं. साखर, मीठ, काळं मीठ, जिरापूड सर्व काही टाकून झाले की लगेच घर फिरवायचं आणि लगेच मिक्सरला फिरवले की लगेच फ्रीजमध्ये आपल्याला कोशिंबीर ठेवून द्यायची आहे. एकदम झटपट रेसिपी आणि खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे हा. 20 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे, कारण मी एवढं सर्व तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे एवढा मोठा व्हिडिओ झालेला आहे तो आणि एकाच वेळेस. पण तुम्ही नक्कीच बघा. तुम्ही म्हणता इतका मोठा व्हिडिओ, पण यात खूप काही खासियत आहे आणि ती तुम्हाला सर्वांना आवडणार आहे, कारण चिकन कोणाला नाही आवडत. तर आपल्या चिकनमध्ये काय केलं Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. The dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive, yet brimming with sound. In the arms of solitude I am found. Oh, whispering
सांगणार आहे. 4 ते 5 कांदे घेतले आणि ते आपण तेल टाकून फ्राय करून घेतले. गावरान तुपाचा अजिबात वापर केलेला नाही, साजूक तूप हे अजिबात वापरलेलं नाही. त्यानंतर काय केलेलं आहे, सवयीचा मसाला आणि लक्की मसाल्याचा वापर करून थोडीशी धना पावडर, हळद पावडर आणि राईसचं पाणी जे होतं ते चिकन शिजवायला टाकलं आणि चिकन शिजवून घेतलं. त्यानंतर काय केलेलं आहे, आपण चिकन चांगलं शिजून झाल्यानंतर लगेच काय केलेलं आहे, भाताचा लेअर लावून घेतलेला आहे. कोथिंबीर पुदिना टाकून भाताची सर्व लेअर लावून घेतले. त्यानंतर तवा गरम करायला ठेवला आणि तव्यावर काय ठेवलेली आहे, ही कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईत बिर्याणी केलेली आहे आणि ती डागू नये म्हणून तव्याचा वापर केलेला आहे. तर बघा आता काय करायचं आहे, आपल्या कलरफुल बिर्याणी करायची आहे. तर त्यासाठी लागणारे 3 कलर मी घेतलेले आहे. एक आहे हिरवा कलर, एक आहे केशरी कलर आणि एक आहे लाल कलर. आता हे तिन्हीची मिळून आपण बिर्याणी तयार करणार आहोत. तर बघा आता तवा गरम झालेला आहे आणि आता बिर्याणीला आपण कलर देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, कलर टाकायचा आहे आणि थोडंसं पाणी मिक्स करून आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे आहे. कलर चांगला हलवून घ्यायचा, त्यानंतर त्या भातावरनं टाकायचं आहे, भात म्हणजेच बिर्याणीवरनं. तर ते तेवढं झालं की त्यानंतर एक एक करून सर्व कलर टाकून घ्यायचे आहे. ना असं अप्रतिम जर बिर्याणी तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही बघा, मी अगोदरसुद्धा बिर्याणीचा व्हिडिओ टाकलेला होता आणि चिकनच्या भाजीचा सुद्धा टाकला होता. तर यामध्ये दोन्ही भाज्या वेगवेगळ्या होत्या आणि आता हे सगळं कंटेंट एकत्र करून हा व्हिडिओ आहे. तर मला सांगा, अगोदरच्या व्हिडिओत आणि ह्या व्हिडिओत काही वेगळी रेसिपी तुम्हाला वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. बघा आता दुसरा कलर मी टाकत आहे आणि कलरचा वापर एकदम कमी केलेला आहे, जास्त कलर घालायचा नाही. तो जास्त कलर जर वापरला तर जो व्हाईट राईस असतो तो पूर्ण कलरफुल होऊन जातो आणि बिर्याणीचा कलर वेगळा दिसतो, त्यामुळे बिर्याणी एवढी खास दिसत नाही, नाही का. तर त्याच्यामुळं आता आपल्याला काळजी घ्यायची आहे. 2 कलर टाकायचे, त्यानंतर काय केलेलं आहे, त्यानंतर लगेच झाकण ठेवणार आणि जशी आहे तशी जे ताट आपलं बिर्याणी नकल घेतलं होतं तेच ताट आपण त्यावरनं घालणार आहे. 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला किंवा अर्धा तास जर ठेवलं तर अतिउत्तम. पण जास्त घाई असले तर 15 मिनिटात सुद्धा तुम्ही ती बिर्याणी काढू शकता. तरी देखील त्याचा खमंग त्या बिर्याणीत पसरला जातो. जेवढा काही कलर आहे तो खाली जातो आणि व्यवस्थित कलरही डीप आणि कलरफुल बिर्याणी तयार होते. तर तोपर्यंत आपल्याला करायचं आहे, बिर्याणी शिजेपर्यंत आता चिकनच्या भाजीला सुरुवात करायची आहे. आता आपण काय करणार, मसाला काढून घेणार आहोत. तिकडे कांदे भाजायला घातलेले आहे आणि मसाल्यात काय काढलेलं आहे, खोबरं, खडा मसाला, हे आहे अर्धा किलो चिकन, 3 ते 4 मिरच्या, धने, एक बारीक चिरलेला कांदा आणि अद्रक, लसूण, पुदिना, कोथिंबीर इत्यादी साहित्य घेतलेलं आहे. बघा आता तवा गरम होईपर्यंत चिकनमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. आता तवा गरम झालेला आहे. चिकन आपलं चांगलं वॉश करून घेईपर्यंत तवा चांगला गरम होईल. त्यानंतर तेलसुद्धा कडकडायला सुरुवात झालेली आहे. तर त्यानंतर खड्या मसाल्याने काय होतं, स्पायसी भाजी करायची आहे. चिकनची भाजी तिखटच असली पाहिजे आणि झणझणीतच असली पाहिजे. आता बघा खोबरं चांगलं ब्राऊन होऊन द्यायचं आहे. खोबरं ब्राऊन झाले की लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेच मिरच्या, धने घालून घ्यायचे आणि एकदम गावरान धण्याचा वापर केलेला आहे बरं का. त्यानेसुद्धा भाजीला टेस्ट वेगळी येते आणि खमंग अशी भाजी लागते. तर अशी चिकनची भाजी कधी तुम्ही बनवलेली का खडा मसाला घालून, ते मला ते सुद्धा दाखवा. आणि स्पायसी जर करायचे असले ना, हॉटेलमधले हेच असं सिक्रेट असतात जे काही आपल्याला माहीत नाही. आणि कांदा आहे ना तव्यावर चांगलाच भाजून घ्यायचा. आता हे 4 कांदे मी भाजले होते आणि कांदे बघा किती ब्लॅक कलरचे काळे भाजून घेतलेले आहे. याने काय होतं, भाजीला काळा कलर यायला खूप मदत होते. कांदे कसे भाजतात त्यावरच डिपेंड असतो भाजीचा कलर. तर बघा तुम्ही, आपला हा 20 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि 20 मिनटाच्या व्हिडिओत तुम्ही काय काय बघितलेलं आहे, काय काय शिकलेलं आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. सारखं तिकडं बिर्याणी आपली साईडला बिर्याणीसुद्धा ठेवलेली आहे. तोपर्यंत आता भाजीचा कुकर होईपर्यंत बाकीची सुद्धा आपलं सामग्री तयार करायची आहे. आपली खायची जी डिश आहे तीसुद्धा तयार करायची आहे. भाकरी करायची आहे, अजून भाकरी आणि कांदा कापायचं काम शिल्लक राहिलेलं आहे. आपलं आत्तापर्यंत काय झालेलं आहे, बिर्याणी झालेली आहे आणि कोशिंबीर तयार झालेली आहे. आता चिकनचा मसाला रेडी झालेला आहे भाजीचा. आणि आता चिकन हे आपलं शिजायला टाकायच्या आधी मी अगोदर न तेल टाकता कांद्याचा वापर केला आहे. अगोदर कांदा चांगला थोडा ब्राऊन झाला की मग नंतर तेल घाला. मग बघा किती लवकर तुमचा कांदा तळतो, चांगला फ्राय होतो. आणि लगेच काय करायचं आहे, थोडीशी धना पावडर आणि हळद पावडर या दोन्हीचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर चिकन त्यावरनं घालायचं आणि मग जाड मीठ त्यामध्ये घालायचं आहे. बारीक मिठाचा वापर काही मी चिकनमध्ये करीत नाही. आणि ते जे कांदा भाजला तर चमच्याने भाजला होता, त्यामुळे कारण खूप सारे भांडेसुद्धा झालेले आज एवढं कंटेंट शूट करता लई वेळ लागलेला आहे. 2-2.5-3 तासाचा आपला ही प्रोसेस तुम्हाला 20 मिनटात दाखवलेली आहे, पण त्याला भरपूर टायमिंग लागलेला आहे. तर बघा चिकन चांगलं धुतलं आणि त्यानंतर यावरनं घालून घेतलं आणि मग काय केलं, चांगलं हलवून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. त्यानंतर पाणी गरम करायला यावरनंच ठेवायचं आहे. जर साईडला गरम करून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि यावर ठेवलं तर अतिउत्तम. म्हणजे ती चिकनमध्ये जी वाफ असते, मीठ, हळद आणि धना पावडर ते त्याच्यात मुरलं जातं आणि
आणखीनच वेगळी टेस्ट यायला मदत होते. त्यामुळे मी असं करत असते. आणि जर साईडनं पाणी टाकलं तर ते चिकनमध्ये जे मीठ आणि हळद आहे ते व्यवस्थित मुरल्या जात नाही. आपण पाणी टाकतो आणि त्याला लगेच पाणी सुटलं जातं. तर असं करून 2-3 मिनिटाची वाफ काढून घेतली. मग असं चिकन मध्ये पाणी घातलं तर कसं लागतंय, वेगळीच चव लागते. तर अजून पाणी घालायचं असलं तर अजून पाणी घालून घ्या. नसन घालायचं तर तुम्हाला भाजी किती करायची आहे, कारण बिर्याणीसुद्धा त्यासोबत आहे. तर मी थोडंसं पाणी घालून लगेच झाकण लावून घेणार आहे. त्यानंतर बाकीचं काम आपल्याला करून घ्यायचं आणि थोडीशी कोथिंबीर मी वरून घातलेली आहे. आता इकडं ते होईपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, कांदे कापायचे आहे. कांदे कापून घेतले की मग काय करायचं आहे, भाजीची तयारीला लागायचं आहे. तर काय करायचं आहे, आता आपले कांदे कापून तर आता चिकन शिजलेलं आहे, भाकरी झालेली आहे. आणि आता आपण काय करणार आहोत, चिकन शिजलं की नाही बघणार आहोत. आणि कोथिंबीर बारीक चिरून सगळं साहित्य तयार करून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, पातेल्यातच भाजी करणार आहोत. कढईत आपण बिर्याणी केली ना, आज पातेल्यात भाजी बघा कशी होते. आता काय करायचं आहे आपल्याला, चिकनच्या भाजीचे जे मसाले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कोणते कोणते भाजी वापरले आणि मसाले वापरले. चिकनच्या भाजीला तेल टाकायचे आहे, काही करायचं नाही. जितकं जास्त तेल टाकन तितकं जास्त तरी येईल. नुसतं तेलाने देखील तरी नाही येत, तर ते मसाले परताव देखील लागतात. त्याचीसुद्धा खूप मेहनत करावी लागते. त्यावर कुठंतरी येते नाही का. तुम्ही म्हणता झालं आहे काय, आता आहे ना काहीच झालं नाही. दुसऱ्या फोनचे चार्जिंग डाऊन झाल्यामुळे, हे दुसरा फोन लावल्यामुळे आपली क्लॅरिटी कमी झालेली आहे. तुम्हाला दिसत असेल. मगाचा व्हिडिओ कसा होता ना आत्ताचा कसा झाला आहे, खूप मोठा व्हिडिओ असल्याकारणाने हा प्रॉब्लेम तयार झाला होता. आपण अगोदर काय केलेलं आहे, खड्या मसाल्यामधले तमालपत्र घातलेले आहे. त्यानंतर ते चांगले परतून घ्यायचे आहे. आणि त्यानं आता काही कांदा घालायचा नाही, आपण अगोदरच कांदा घातला होता. आणि पुन्हा एकदा त्यामध्ये आपण भाजीतसुद्धा कांदा दळून घेतलेला आहे, त्यामुळे परत परत घालायचं नाही. आता आपल्याला घालायचं आहे चिकनचा सवयीचा मसाला बरं का, अंबरी चटपट मसाला आणि काहीच नाही. दुसरा चिकन सुहाना मसाला, हे तिन्ही मसाले एकत्र केले आहे. आणि लगेच थोडीशी कोथिंबीर त्यावरनं घालून घेतली. तेवढं परतत असतानाच आपल्याला काळा मसाला देखील त्यावरनं घालायचा आहे. तर बघा तुम्ही, मसाला किती छान परतून घेतलेला आहे आणि त्याला बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मसाला आपला परफेक्ट तळलेला आहे. तर आता बघा, हा काळा मसाला मी त्यावर घातलेला आहे. आणि आपल्याला भाजी लालसर करायची आहे, मसाला जरी ब्लॅक असला तरी, कारण आपण चिकनचा मसाला वापरलेली 2 ते 3 प्रकारे मसाले वापरल्यामुळे चिकनचा कलर वेगळाच येणार आहे. ब्लॅक कलरची भाजी नाही करायची, आपण रेड कलरची भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी न कलर वापरता मसाल्याचा वापर करून आपण कलर चेंज करणार आहोत. तर बघा, आता याला काय केलेलं आहे, चिकनचं सूपचं पाणी टाकलेलं आहे. म्हणजे मसाला जेव्हा आपण परतत असतो करपला नाही पाहिजे, त्यासाठी थोडंसं पाणी घालून भाजीला तरी आणायच्या थोडं थोडं पाणी घालत राहायचं. तेल सुटायपर्यंत आपल्याला हात फिरवत राहायचं आहे. हे तुम्हाला माहीत होतं का? तर नसेल माहिती तर असं करून बघा. तुम्ही चिकनची जेवढी प्रोसेस कराल तितकी छान भाजी तुमची चिकनची होणार आणि तेवढी छान बिर्याणी होणार. दोन्ही गोष्टी काय, तिन्ही गोष्टी एकाच वेळेस किती पदार्थ बघितलेले आज तुम्हाला तर माहीतच आहे. तर बघा, आता आपण चिकन वरनं घालून घेतलेलं आहे आणि तरीसुद्धा किती भन्नाट आलेले, एकच नंबर. चला, आवडत नसलं म्हणून बनवायला काय झालं. तर आता आपण काय केलेलं आहे, भाजीत थोडंसंच पाणी घालणार आहोत. आणि मिठाचा वापर नाही केला तरी चालेल, कारण अगोदरच आपण शिजायला मीठ घातलेलं आहे आणि तेवढ्याच पाण्याची आज भाजी बनवलेली आहे. तर लगेच उकळी यायला सुरुवात झालेली आहे, कारण आपला सूप हे गरमच होतं नाही का. आणि यातलं सूप बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला वाटीत. आणि आता भाजी उकळेपर्यंत बाकी सारी तयारी करून घेऊ आपण. तर तुम्हाला दाखवणार आहे बिर्याणी. तोपर्यंत मस्त रेस्ट झालेली आहे आणि बिर्याणीसुद्धा एकदम खुलली असन. मी काय अजून उघडून नाही बघितली, पण तुम्हाला दाखवणार आहे. आणि बिर्याणी काय करणार आहे, एकत्र करून घेणार आहे. जोपर्यंत भाजी शिजत आहे तोपर्यंत बिर्याणी वर खाली करून घेणार आहे. एकत्र केल्याने काय होणार आहे, तिचा जे कलर टाकले ते वर खाली मिक्स चिकन होणार आहे आणि व्यवस्थित त्याचं मिश्रण आपल्याला त्या भाताला लागणार आहे. तर बघा, आता बिर्याणीचं तुम्हाला दाखवते. मी तशी हलवायला लागले मग कॅमेरा वर खाली केलेला आहे. तर आता बिर्याणी आपली हलवून घेतलेली आहे, वर खाली करून घेतलेली आहे बिर्याणी. आणि मग बघा, तर किती व्यवस्थित कलर त्याला डीपमध्ये गेलेला आहे आणि येल्लो झालेली नाही, ग्रीन नाही झाली आणि एकदम कलरफुलच आपली बिर्याणी राहिलेली आहे. आणि किती मोकळी सळसट एकदम मोकळी झालेली आहे बघा, सुट्टी झालेली आहे आपली बिर्याणी. आता बिर्याणीचा तवा काढून घेतलेला आहे, भाकरी झालेली आहे आणि आता इकडं भाजीसुद्धा छान उकळी घेतलेली आहे. तर परत तिचे 1-2 मिनटं वाफ काढून घेणार आहे आणि भाजी आपली छान शिजली गेलेली आहे. आता गॅस बंद केला तरी चालन कोथिंबीर टाकून. भाजी तयार झालेली आहे, बिर्याणी देखील तयार आहे, कोशिंबीरसुद्धा तयार आहे, सूप सगळं तयार आहे. आता फक्त तयार करायची आहे सर्विंगची डिश.
ती कशी करायची आता ती तुम्हाला सांगणार आहे. आता मी घेतलेली आहे भाजी काढून घेत आहे सर्विंगच्या डिशसाठी. आणि भाजी उकळायलाच ठेवलेली आहे, अजून काही गॅस बंद केलेला नाही. आता केलेला आहे आणि भाजी खाली घेतलेली आहे. तर बघा आता काही मस्त भाजीत ठेवलं गेलेलं आहे. तर तुम्हाला दिसतच असं चिकनचे पीस, चिकनचं सूप, इकडं बिर्याणी आणि कोशिंबीर, भाकरी, कांदा, लिंबू एवढीची साथ. कसं आहे आपलं ताट. आजचा विषय खूपच भारी होता आणि असा व्हिडिओ तुम्ही नक्की बनवा आणि ही रेसिपी देखील ट्राय करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.